प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीच्या ऑफर आहेत. संजय राऊतांना अंधारात ठेवलं. संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. त्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या. तुम करो तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला, अशा शब्दात संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. ठाकरे बंधू आधी मराठीसाठी एकत्र आले आणि नंतर महापालिकेसाठी दोघांच्याही पक्षाची युती झाली. पण निवडणुकीनंतरचं काय, आता हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि प्रश्न उपस्थित होण्याचं कारण आहे दोन्ही पक्षांच्या शिलेदारांमध्ये सुरू असलेला वाद. आधी कल्याण डोंबिवली आणि आता थेट चंद्रपूर महापालिका. दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेला वाद आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे आणि एकमेकांविरोधातली नाराजी आता नेते स्पष्ट बोलून दाखवत आहेत. यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं गणित कसं बिघडतंय, ठिणगी कुठं पडली आणि वनवा कुठपर्यंत जाणार आहे, हेच रिपोर्टमधून जाणून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महापालिका निवडणुकीत एकत्र आलेल्या ठाकरेंमध्ये तिकीट वाटपापासूनच कुरबुरी सुरू झाल्या होत्या. हे तेव्हा समोर आलेल्या काही घटनांमधून दिसलं होतं. या युतीनंतर नाराज झालेल्या चेहऱ्यांमध्ये प्रमुख नाव होतं मनसेचे शिलेदार संदीप देशपांडे. संदीप देशपांडे चर्चेला नकोत अशी अट ठेवूनच दोन्ही ठाकरेंच्या युतीची चर्चा झाल्याचा किस्सा हा नेहमी चर्चेत आहे. निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांमध्येच आता ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वासात न घेता मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन केली. तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेवर टीका झाली होती आणि त्यानंतर आता चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं खोके घेतल्याचा आरोप मनसेनं केलाय. संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांचा वाद आता यावरूनच टोकाला गेलेला दिसतोय. चंद्रपूरमध्ये नेमकं काय घडलं? महाविकास आघाडीतल्या पक्षांची म्हणजे काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेची तिथं सत्ता स्थापन होऊ शकत होती, बहुमत ते सिद्ध करू शकत होते. पण ठाकरेंची आणि काँग्रेसची बोलणी महापौर पदावरून फिसकटली आणि लगेचच ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. भाजपचे 23, शिंदेचा 1 आणि ठाकरेंचे 7 असे अपक्ष 32 मिळून बहुमत त्यांनी सिद्ध केलं. कारण वंचितचे 2 नगरसेवक जे आहेत ते त्यांनी गैरहजर राहून पाठिंबा दिला आणि तिथं एक नवं समीकरण तयार झालं. त्यामुळे चंद्रपुरात ठाकरे आणि भाजपची युती झाली, तिथं त्यांची सत्ता आली. यावरूनच मनसेनं शिवसेनेला घेरायला सुरुवात केलेली आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या नगरसेवकांना भाजपला पाठिंबा देण्यासाठी 1-1 कोटी रुपये प्रत्येकी मिळाल्याचा आरोप केलाय आणि त्याला राऊतांनीही आता तसंच उत्तर दिलेलं आहे. दोन्ही नेते एकमेकांवर काय टीका करतायत, त्यांचे शब्द काय ते व्यवस्थित ऐका. म्हणजे तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची. तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना. जर तुम्ही महाविकास आघाडीचा वागवता, तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य, बरोबर. दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत, हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं. तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला. ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या. ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे. असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. चंद्रपुरात जे घडलंय ती ठाकरेंची भूमिका नाही असं राऊत म्हणतात. पण संदीप देशपांडे यांनी हे सगळं ठरवून झाल्याचा आरोप केलाय. त्यामुळे संदीप देशपांडे ठाकरे सेनेला बॅकफूटवर टाकण्याचं काम करताना दिसत आहे. बरं, संदीप देशपांडे यांचा हा राग आजपासूनचा नाही आहे. दोन्ही ठाकरेंची युती झाली तेव्हापासूनच अनेक ठिकाणी ठाकरेंनी युती न पाळल्याचा किंवा राज ठाकरे तहात हारल्याचा आरोप त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून केला जात होता. ती खदखद व्यक्त केली जात होती. त्यात आता कल्याण डोंबिवलीत पडलेली ठिणगी पार चंद्रपूरपर्यंत गेलेली दिसते. त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांमधला हा वाद इथंच थांबणार की ते युती तोडूनच राहणार यावर विरोधकांचं लक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? दोन्ही ठाकरे यापुढेही असेच गोडीनी सोबत राहतील
की नेत्यांमधल्या या कुरबुरींमुळे काही वेगळं चित्र पाहायला मिळेल, याचं उत्तर आपल्याला भविष्यातच मिळणार आहे. अशाच वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास इथेच थांबूयात. तुम्ही पाहत रहा लोकमत.